नमस्कार, पल्लवीज मराठी रेसिपीमध्ये स्वागत आहे। आणि बाप्पांना आवडणारे आणि तुम्हालाही आवडणारे हे उकडीचे मोदक कसे बनवायचे, अगदी पीठ तांदळाचं असो किंवा नसो, अगदी 3 पद्धतीने आपण पाहणार आहोत। उकड परफेक्ट कशी काढायची, चला तर पाहू। सर्वप्रथम आपण 1 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, तेही रेशनचे तांदूळ आहेत। स्वच्छ पुसून घ्यायचे आणि यामध्ये 1 चम्मच आपण शाबू घातलेले आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आणि 1-2 तास फक्त नॉर्मल हे धुवून घ्यायचं, अगदी जास्त चोळायचे नाही, नाहीतर ह्या तांदळामधले जे स्टार्च आहेत ते निघून जातील आणि आपल्या उकडीला चिकटपणा राहणार नाही। थोडंसं नॉर्मल धुवून घ्यायचे आणि यामध्ये थोडं पाणी घालून एक 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं। वेळ असेल तर अर्धा-पाऊण तास तुम्ही ठेवू शकता, वेळ नसेल तर 20 मिनटं ठेवले तरी चालेल। आता थोड्या वेळानं आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अशा प्रकारे वाटून घ्यायचं। आता 1 वाटी तांदूळ आहे तर 1 वाटी आपण इथं पाणी वापरणार आहोत। आता मी हे सर्व एकत्र करून पूर्ण अगदी बारीक पेस्ट करून घ्यायचं। पहा, अगदी अशी बारीक पेस्ट तयार झालेली आहे। आता यामध्ये आपण यातील थोडंसं पाणी घालणार आहोत आणि हे मिक्स करून घ्यायचं। थोडंसं हे घट्ट आहे मिश्रण, ते थोडंसं पातळ करून घ्यायचं। अशा प्रकारे थोडं पाणी घालून हे मिक्स करून घ्यायचं। आता आपण एक मोठं भांडं घ्यायचं आणि जेवढं आपलं राहिलेलं पाणी आहे ते यामध्ये घालायचं। थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर घालायची, साखरेमुळे चकाकीपणा येतो मोदकाला, आणि 1 चम्मच तूप घातलेलं आहे। आता इथे रेशनचे तांदूळ आहेत, त्याचा वास येऊ नये म्हणून आपण इथे गवती चहाची पाने घातलेली आहेत। इथे तुम्ही गवती चहा नसेल तर आपली वेलचीची जी फोलपाट असतात तीही जरी घातली तरी चालेल। आता यामध्ये थोडं अशा प्रकारे हे मिश्रण घालून मिक्स करून घ्यायचं। गॅस आहे तो अगदी स्लो ठेवायचा आणि हे पीठ छान शिजवून घ्यायचं। आता इथे आपण जे आपलं घरातील लाटणं असतं त्याचा वापर करून हे पीठ अशा प्रकारे आपण मिक्स करून घेणार आहोत। आता ओळखायचं कसं आपली उकड आहे ती उकडलेली आहे। हे जे लाटणं आहे ना ते मध्यभागी अशा प्रकारे पहा, आपलं लाटणं अजिबात हलत नाही। अशा प्रकारे आपल्याला कळते की आपली उकड छान उकडलेली आहे। आता ही झाकून 10 मिनिटं ठेवायची थंड होण्यासाठी। थोडीशी गरम असतानाच आपण ही पीठ मळण्यासाठी घ्यायचं। आता हे गवती चहाची पाणी टाकली होती ती काढून घ्यायची आणि हे जे उकड आहे ती एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायची। आता आपण हिला थोडंसं मळून घ्यायचं। मळताना थोडंसं तूप लावायचं, कारण हे रेशनचे तांदळाची उकड आहे, त्यानं थोडासा वास येण्यासाठी थोडंसं तूप लावायचं आणि ही उकड मळून घ्यायची। पहा, आपली जी उकड आहे ती प्लेटला खाली चिकटत आहे, ही एक खूण आहे की आपली उकड छान शिजलेली आहे। पहा, अगदी लोण्यासारखा आपला हा गोळा तयार झालेला आहे। उकड छान आपली ही शिजलेली आहे, अगदी परफेक्ट आपली उकड तयार झालेली आहे। पहा, आता आपण याचे गोळे करून ठेवणार आहोत। आता पारी तयार करताना थोडंसं हाताला तेल किंवा तूप लावायचं आणि 2 अंगठे आतल्या बाजूला ठेवायचे आणि बोटे आहेत ती बाहेरच्या बाजूला अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे पारी वळून घ्यायची। जर तुम्हाला पारी वळता येत नसेल तर तुम्ही लाटूनही घेऊ शकता। अगदी पारी पटकन वळली जाते की समजायचं आपली उकड परफेक्ट झालेली आहे। आता दाखवल्याप्रमाणे आतल्या बाजूला अंगठा ठेवायचा आणि 2 बोटांनी अशा प्रकारे चिमटीने कळ्या पाडून घ्यायच्या। अशा प्रकारे अगदी अलगद ह्या कळ्या पाडून घ्यायच्या। पहा, सुरेख अशा आपल्या कळ्या तयार झालेल्या आहेत। आता यामध्ये सारण भरायचं। सारण थोडंसं जास्त भरायचं जेणेकरून मोदक खाण्यास खूप छान लागतात। आता मोदक बंद करताना कळ्या एका बाजूला होत नाहीत, त्यावेळी काय करायचं, दाखवल्याप्रमाणे अशा कळ्या ह्या दुमडून घ्यायच्या। अगदी एका साईडने अशा प्रकारे ह्या कळ्या दुमडून घ्यायच्या आणि अगदी हळूवारपणे हा मोदक बंद करायचा। पहा, अगदी हळूहळू मोदक केला की त्याच्या खालील आपण कळ्या पाडलेल्या आहेत त्या आहेत तशा राहतात। पहा, आपल्या एका साईडला अशा ह्या कळ्या तयार झालेल्या आहेत आणि मोदक किती सुरेख दिसत आहे। वरचा थोडासा शेंडा असतो तो मात्र काढायचा आणि अशा प्रकारे हा मोदक तयार करून घ्यायचा। अगदी सुरेख मोदक तयार होतात। पहा, आता आपण दुसरी पद्धत पाहणार आहोत, तेही रेशनचे तांदूळ वापरूनच। त्यासाठी रेशनचे तांदूळ 1 वाटी आणि 1 चम्मच आपण शाबू घेतलेले आहे। आता दळून आणायचं हे पीठ
आणि जेवढं पाणी घेतलेलं आहे तेवढंच दूध वापरायचं. आता या दुधामध्ये थोडीशी साखर आणि 1 चम्मच तूप घातलेलं आहे आणि वासासाठी आपण इथे गवती चहाची पाने घालत आहोत. अशा प्रकारे दूध उकळी आलं की गॅस बंद करायचा आणि त्यामध्ये थोडंसं मीठ आणि आपण जे तांदळाचं पीठ तयार केलं होतं ते घालायचं. आता 1 वाटी इथे तांदळाचं पीठ आहे तर 1 वाटीच पाणी वापरायचं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. गॅस बंद करायचा आणि झाकण घालून 10 मिनटं ठेवायचं. 10 मिनटानं थोडीशी हे गरम असतानाच पीठ मळून घ्यायचं, म्हणजे छान मळलं जातं. थोडंसं कोमट पाणी घ्यायचं हाताला आणि मळून घ्यायचं. थोडंसं तूपही लावायचं आणि अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घ्यायचं. अगदी सुरेख यापासून मोदक तयार होतात. पाहू शकता छान अशी उकड निघलेली आहे. आता तिसरी पद्धत पाहणार आहोत. त्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत इंद्रायणी तांदूळ. 1 वाटी घेतलेला आहेत. तुम्ही आंबेमोहोर, इंद्रायणी यातील कोणताही तांदूळ घेऊ शकता. त्यामध्ये पुन्हा मी 1 चम्मच शाबू घातलेले आहे. आता हे पीठ आपण दळून आणणार आहोत किंवा दळलं नसेल तर आपण आता हे भिजत ठेवणार आहोत. अर्धा पाऊण तास पाण्यामध्ये भिजले ना तांदूळ की छान उकड निघते. आता यामध्ये पाणी घालणार आहोत आणि स्वच्छ एकदा किंवा दोनदा धुवून घ्यायचं. घासाघाशीने चोळायचे नाहीत, नाहीतर यातील स्टार्च आहे तो निघून जाईल आणि जे मोदकाला चकाकी असते ती येणार नाही. त्यासाठी जास्त घासून तांदूळ धुवायचे नाहीत. नॉर्मल दोनदा पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. आता यामध्ये पाणी घालायचं आणि वेळ असेल तर तुम्ही अर्धा पाऊण तास ठेवू शकता. वेळ नसेल तर 10-15 मिनटं तांदूळ भिजत घातला तरी चालेल. आता हा तांदूळ आपल्याला भिजलेला आहे पहा. जर जवळपास तुमच्या गिरण असेल तर तुम्ही हे तांदूळ दळूही शकता. अशा प्रकारे आपण हे तांदूळ छान भिजवून घेतलेले आहेत. आता मिक्सरचं लहान भांडे घ्यायचं आणि यामध्ये हे तांदूळ घालायचे. लहान भांडं का घ्यायचं तर अगदी छान पेस्ट तयार होते, त्यासाठी आपण यामध्ये लहान भांडं घेतलेलं आहे. आता अगदी पहा किती मिश्रण आपलं हे गुळगुळीत झालेलं आहे. अशा प्रकारे आपण ही पेस्ट तयार करून घ्यायची. आता ह्या पेस्टमध्ये मी पाणी वापरणार आहोत. पाणी आणि दूध याचं मी मिक्सर घेतलेलं आहे. आता हे भांडं आपण थोडंसं खंगाळून घ्यायचं. पहा अगदीच जास्त पातळ आपलं हे पीठ नाही, थोडंसं आपलं हे पीठ घट्ट आहे. जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही. आता आपण कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. पाणी गरम झाल्यानंतरच आपण यामध्ये ही उकड काढणार आहोत. आता ह्या पिठामध्ये आपण थोडंसं मीठ आणि थोडीशी साखर, त्याचप्रमाणे 1 चम्मच तूप घालून हे मिश्रण अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. तुम्ही हे मिश्रण जर मोठा कुकर असेल तरीही वापरू शकता. आता 1 वाटी आपण इथे दूध आणि पाणी घेतलं होतं, त्यातलं थोडंसं आपलं हे दूध राहिलेलं आहे. अशा प्रकारे पाण्याला उकळी आलेली आहे. त्यामध्ये मी लिंबू टाकलेलं आहे कारण भांडं काळं होऊ नये म्हणून. इथे तुम्ही कुकर असेल तर कुकरमध्येही उकड काढू शकता. आता हे मिक्स करायचं अशा प्रकारे आणि 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं उकडण्यासाठी. आता अशा प्रकारे झाकून इथे तुम्ही कुकरचाही वापर करू शकता. अगदी 2 ते 3 शिट्यामध्ये तुमची उकड छान निघेल. पुन्हा थोडंसं चेक करायचं आपली उकड शिजली आहे का आणि हे थोडंसं मिश्रण आहे ना ते हलवून घ्यायचं. इथे तुम्ही कुकर वापरला तर अगदी बेस्ट होईल, तुमची उकड छानच निघेल. माझ्याकडे एवढा मोठा कुकर नसल्यामुळे मी कढईमध्ये अशा प्रकारे उकड काढलेली आहे. थोडंसं हलवून घेतलेलं आहे, मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा 5 मिनटं झाकून ठेवायचं. स्लो गॅसवरती उकड काढा म्हणजे छान तुमची उकड निघेल. पहा आता उकड आपली ही छान शिजलेली आहे. अशा प्रकारे आपण तपासून पाहणार आहोत. पहा गोळा बनत आहे, आपली उकड छान निघलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही उकड काढू शकता. अगदी परफेक्ट उकड निघते. जेवढं तांदूळ असतं तेवढंच पाणी किंवा दुधाचं मिश्रण घ्यायचं, म्हणजे आपली उकड आहे ती चुकत नाही. आता थोडंसं नॉर्मल गरम असताना उकड मळण्यासाठी घ्यायची, म्हणजे छान मळली जाते. पहा आपलं भांड्याला अजिबात चिकटलेलं नाही, छान उकड निघलेली आहे. अशा प्रकारे वाटीचा
उपयोग करून, थोडंसं भाजत नाही त्यामुळे वाटीचा उपयोग करून अशा प्रकारे ही उकड आपण मळून घ्यायची. ही उकड मळत असताना तुम्ही कोमट गरम पाणी गार पाणी वापरायचं नाही, कोमट गरम पाणी वापरायचं आणि उकड मळून घ्यायची. छान अशी उकड मळलेली आहे पहा. आणि याच्यापासूनही सुरेख असे आपले मोदक तयार होतात. जर रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन टिप्स पाहायच्या असतील तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येतील. अशा प्रकारे आपण 3 पद्धतीने उकड काढलेली आहे.